नमस्कार मित्रांनो, मी संकेत जेल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तुमच्या थंबनेलवरनं समजलं जसं एक आपण पर्यायी रस्तो दाखवत आहोत, कारण देवगडच्या रस्त्याचं काम चालू असतं, त्याच्यामुळे ना खूप तारांबळ होता आणि तो जरा थोडा आता रिस्की झालेला रस्तो. कारण अजून खय काम हा खय अर्धवट रस्तो अचानक समोर इल्यावर समजता आणि रात्रीचा प्रवास करणं खूप ते धोकादायक झालेला असा. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तुमका जर तुम्ही देवगडाक जातास, कुणकेश्वराक जातास तर तुमका एक रस्तो दाखवणार आहे. जो रस्तो तुम्ही तो रस्तो वापरून तुम्ही दोन्ही साईड का जाऊ शकता आणि किलोमीटरमध्ये जास्त फरक पडत नाही, 2 ते 3 किलोमीटरचाच फरक पडता. त्याच्यामुळे सध्या तरी सेफ्टीच्या दृष्टीने बघशाल तर आपल्याला तोच रस्तो घेऊ गोया. तर चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करा. तर आपण इलाव काय माहिता लिंगडाळ तिट्यावर, आणि सध्या तुम्ही ह्या रस्त्याचा वापर करू नको कारण रस्तो अजून तो धोकादायकच असा आणि पावसात तर अजिबात नको. तो बघा हाय ना एक रस्तो खाली जाता लिंगडा तिट्यावर ना, हे रस्तो तुमका असो दिसात. ते बघा ह्या रस्त्यानं आता आपण खाली उतरतलो आणि खायना वर यायचं तर सांगता जर तुमका देवगड साईडला जायचं असत तर कसा यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमका मिडभाव कुणकेश्वर साईड का जायचं असत तरी तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता. ज्यांका कुणकेश्वर का जायचा नांदगाव मार्गे येतं त्यांनी तर शक्यतो ह्याच रस्त्याचा ह्या वापर करा, आणि देवगड जाणाऱ्यांनी सुद्धा सध्या तरी ह्या रस्त्याचा वापर करा. कारण ह्यो जो आता रस्तो बनवतो तो सध्या अजून धोकादायकच असा, कारण सगळीकडे काम चालू असा. त्याच्यामुळे एक सेफ पर्याय म्हणून ह्यो रस्तो हा तुमका दाखवतोय. तुम्ही आता आहे ना आत घुसलास की सरळच रस्त्याने प्रवास करूचा. बाकी खय वळायचा नाही, मी सांगते तुमका डायरेक्ट. मग नंतर तुम्ही कसा खय जायचा. आता रस्तो पण ना मोठो केलेलो असा आणि चांगलो रस्तो हा, म्हणजे असं काय नाही की आतना जाता त्याच्यामुळे आपल्या काय खराब रस्तो मिळतलो. रस्तो व्यवस्थितच असा. खय मध्ये वळायचा नाही आपल्या का सरळ जायचा. अगदी तुमका सांगते का डायरेक्ट मग खय टर्न घ्यायचो काय करायचा सगळं दाखवते मी या व्हिडिओत. बघा मित्रांनो, आता आपण इलाव काय माहिती या लिंगडा गाव असा. तुम्ही मोस्टली लिंगडा तिटो बघितला असाच, बऱ्याच जणांना माहिती पण नसत. तर ह्या आपण आता लिंगडा गावात इलाव. ऐकून लिंगडात राहत असतील आणि व्हिडिओ बघत असतील तर सांगा आपल्या कमेंटमध्ये. आणि आहे ना गणपती बाप्पांचं मंदिर होतं, तर आता ना मस्तपैकी आता परत नवीन बांधतात मोठा असा व्यवस्थित. बघू शकतास या बघा गणपती बाप्पा मोरया. आणि हो बघा आहे ना कोटकामता एक जाऊचो रस्तो आकडी खुडी कोटकामता तुम्ही या साईडने जाऊ शकतास. तर आपल्याक तुमका सांगितल्याप्रमाणे ह्यो रस्तो खरंच सोडायचो नाही, सरळ ह्या रस्त्याने चालत राहायचा. तुमका असं बोर्ड दिसतला कुणकेश्वर मंदिर राईट का दाखवता. पोकरबाव मंदिर पण तुम्ही आहे ना जाऊ शकतास, आणि गजबादेवी मंदिर असतात आणि मिडबाव तर तुमका लेफ्ट घेवचो. तर जर तुमका मिडबाव करून जर कुणकेश्वराक जातास ना तर लेफ्ट मारा, म्हणजे गजबादेवी मंदिर मिडबावचा आपला रामेश्वर मंदिर बघून तुम्ही कुणकेश्वरात जाऊ शकतास. तर लेफ्ट मारून जायचा. आता तुमका देवगडात जाऊचा तर आपण राईट मारतला. बघा हा एक बोर्ड समोर एक बोर्ड दिसतला. फक्त जरा हॉर्न मारा कारण वरणार गाडी फास्ट असतात. दोन्ही साईड का बघूनच गाडी बाहेर काढा. आता आपण राईट मारलो, राईट मारून आता परत रस्तो तुमका खय सोडूचो नाही, सरळ जायचा. ह्यो आता मोठो रस्तो थोडं जरा पुढे जाऊन ना अरुंद होतो. पण आता तुमका ह्या रस्त्याने गेलास की वाटेत तुमका गावताला पोखरबाव मंदिर. जाऊचा असात तुमका जर मिडभाव करूचा नसा तर तुम्ही आहे ना लेफ्ट मारून कुणकेश्वर का जाऊ शकता. साहेब बोर्डर प्रॉपर लिहिलेला असा. आणि आता आपण लेफ्ट मारत नाही, आपण जातो देवगड का. तर आता आहे ना सरळ गेलात की तुमका पहिला लागताला पोखरबाव मंदिर. आहे ना रस्तो थोडं छोटं होता त्याच्यामुळे जरा सांभाळून म्हणजे समोरनं गाडी गेली तर जरा साईट वगैरे देऊ जरा ह्या होता. गाडी आपल्या खाली उतरूची लागता. तर तुम्ही जसे पुढे येतास तसं तुमका पोखरबाव मंदिरची पार्किंग दिसतली. बघा तुम्ही गाडी लावून मस्तपैकी आपल्या या देवगड मधलं पर्यटन स्थळ असा या
तर हय तुम्ही येऊन आपल्या गणपती बाप्पांचा पांडवकालीन गणपती मंदिर असा या तुम्ही दर्शन घेऊ शकतास. बघा गणपती बाप्पा मोरया. तर देवगडात येतास तर पोखरबाव गणपती मंदिर नक्की तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. तर ह्या मंदिर गेल्यानंतर तुम्ही सरळ जाऊचा पुढे इलाज किंवा तुमका दाबोळे ग्रामपंचायत लागतली आणि थंयना एक ना राईट साईड का वरती रस्तो जाता. जर दाबोळ तिट्या साईड का जर कोणाक जावचं असात तर तुम्ही ह्या रस्त्याचा वापर करू शकता. ह्यो रस्तो दाबोळ तिट्यावर बाहेर पडता. तर आपल्या ककडीत जाऊचं असल्यामुळे आपण सर आता दाबोळ्यात ना जातालो. आता पुढे दाबोळे गाव लागतला. दिला डंप्रो येता. ह्या दाबोळे असा मामाचा गाव. मामाचं घर वरती. आता बाहेर इलात तुम्ही सगळं रस्तो क्रॉस करून की हा एक ब्रिज लागता. ब्रिजवरनं राईड घेतलास किंवा आता सरळ रस्तो आता परत कातवन कुणकेश्वर आणि ब्रिजवरनं राईड घ्यायचा आणि खाक्षी गाव करून तुम्ही खाक्षी तिट्यावर बाहेर पडतलास. जनरेटर म्हणजे पाईपलाईनचं काम चालू असा त्याच्यामुळे इलेले आहेत. आता ह्या रस्त्याने तुम्ही येता असता तर तुमचा 3 ते 4 किलोमीटर फक्त वाढता पण तुमका रस्तो तरी व्यवस्थित मिळतलो. कारण त्या रस्त्याचा जागोजागी काम चालू आहे आणि भयानक धूळ आहे रस्त्यावर आणि गाडी बेडी टू व्हीलरवाल्यांचा शक्यतो प्रवास करू नको. स्लिप बीप होता गाडी. ते बघा खाक्षीला ह्यो एक छोटोसो तुमका चढाव लागतलो. चढाव चढान जाऊचा की तुम्ही गेलास वरती खाक्षी तिट्यावर की थंय ना देवगड. लेफ्ट मारलास की देवगड आपण दाखवताय. समोर दिसतो तो खाक्षी तिट्टा. थंय ना लेफ्ट मारलात की देवगड. राईट मारलात की आपलं तो देवगड नांदगाव रस्तो ना तोच चालू होतलो. त्यांना तुम्ही देवगडात जाऊ शकता. शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त ह्याच रस्त्याचा प्रवास ह्याच रस्त्यानं प्रवास करा. कारण खूप रिस्की आहे या साईडने गाडीसाठी तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो ह्यो व्हिडिओ हेच संपवते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू. आणि ह्यो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आम्ही जरासो पाऊस पडलो तेव्हा बघितलं ना एवढं डेंजर झालेलो ना ह्यो रस्तो. त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ करूची गरज असा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.